नमस्कार. जानकीची जळालेली बॉडी बघून शर्वरीने खूपच रडण्याचं नाटक केलेलं असतं, पण अवंतिकाने मात्र तिचं सटासट थोबाड फोडत घरात खूप धिंगाणा घातलेला असतो. ती खूपच चिडलेली असते. त्यावेळेला सुमित्रा बोलते, अवंतिका काय चाललंय तुझं? अवंतिका तुला समजतंय का? अगं तू 2 जीवांची आहेस, म्हणजे तू काहीही करशील, तुझे अरिरावी आम्ही सहन करणार का? तेव्हा अवंतिका बोलते, बस करा आई, बस करा. अहो किती दिवस या मुलीवरती विश्वास ठेवणार आहात? खरोखर ही मुलगी त्या लायकीची आहे का ते तरी बघा ना. तेव्हा मात्र सुमित्रा बोलते, काय चाललंय तुझं? आणि तू काय बोलतेस, कळतंय का तुला? अगं जरा तरी विचार करून बोलत जा. आता जानकीची जळालेली बॉडी बघून तू शर्वरीच्या कानाखाली का मारलीस? मला सांग अवंतिका, मला उत्तर पाहिजे. तेव्हा अवंतिका बोलते, कारण गाडीचे ब्रेक फेल या शर्वरीनेच केले होते. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, बस आता अजून कसले आरोप करायचे राहिलेत माझ्यावरती? तुम्हाला काय वाटलं तुम्ही काही आरोप कराल आणि मी सहन करेन का? मला नाही सहन होत आता हे आरोप. आणि अवंतिका वहिनी, तू काय आरोप करतेस माझ्यावरती? मी माझ्या जानकी वहिनीचा अशा प्रकारे अपघात घडवून आणेन? तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, अरे गप्प बसा तुम्ही सर्वांनी. काय गरज आहे तमाशा करायची? इथे मी माझी बायको गमावलीये आणि तुम्ही मात्र नको ते करताय. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय वागताय ते? तेव्हा मात्र अवंतिका बोलते, ऋषिकेश दादा तुमच्या मनाचाच विचार करतेय मी. ऋषिकेश दादा मला समजतंय तुम्हाला खूप त्रास होतोय, पण ऋषिकेश दादा प्लीज स्वतःला शांत करा. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, अवंतिका ग तू तरी शांत हो ना. खरंच अवंतिका, मला या सर्व गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय. आणि तिथून ऋषिकेश निघून गेलेला असतो. ऋषिकेश निघून गेल्यानंतर इकडे शर्वरी खूपच चिडलेली असते. ती सुद्धा तिच्या बेडरूम मध्ये ताडताड निघून जाते. त्यावेळेला अवंतिका सौमित्राला बोलते, सौमित्र तू तरी माझ्यावरती विश्वास ठेव. ऋषिकेश दादांनी जानकी वहिनीवरती विश्वास न ठेवून काय चूक केली कळतंय ना? कायमचं जानकी वहिनीला गमावलं. तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, अवंतिका तू शांत हो. तेव्हा लगेच सुमित्रा बोलते, नाही सौमित्र, तू तुझ्या बायकोचंच ऐक, कारण सगळ्यांनी ठरवलेलंच आहे माझ्याच मुलीला दोषी ठरवायचं म्हणून. तेव्हा मात्र अवंतिका बोलते, आई तुम्ही मला ओळखलंच नाही का? जानकी वहिनीला सुद्धा ओळखण्यात तुम्ही चूक केलीत आणि आता मला सुद्धा ओळखण्यात चूक करताय. आई तुम्ही शत्रूला पाठीशी घालून आपलीच माणसं गमावताय, तुम्हाला कळत नाहीये. तेव्हा मात्र ऐश्वर्या स्वतःशीच बोलते, अवंतिका काय करतेस तू? अशाने सगळा डाव फिसकटवून लावशील. मला कळतंय की तुला जानकीची खूप काळजी आहे. अगं पण जानकी पूर्णपणे सेफ आहे हे तुला कसं सांगू, पण तुला सांगावं तर लागणारच. कारण तू जे काही आकांतांडव करतेस ना तो थांबला पाहिजे, नाही तर तुझ्या तब्येतीवरती परिणाम व्हायचा. इकडे ऋषिकेश खूप रडत असतो. त्याच वेळेला तिथे ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या बोलते, ऋषिकेश दादा रडू नका. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, काय ऐश्वर्या, मी आता रडायचं सुद्धा नाही का? त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, ऋषिकेश दादा पण कशासाठी रडताय तुम्ही? त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, बस ऐश्वर्या, माझ्या जखमेवरती मीठ चोळण्यासाठी आलीस ना? तुला जे पाहिजे होतं ते तू साध्य केलंस ना ऐश्वर्या? मग गप्प बस आता. मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही. आणि प्लीज आता या सर्व गोष्टी बंद करायच्या. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, ऋषिकेश दादा मी तुम्हाला काहीतरी सांगायला आलीये. तेव्हा ऋषिकेश बोलतो, काय सांगायचं आहे अजून? काय सांगायचं आहे? तू सर्वच घडवून आणलंस ना? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, ऋषिकेश दादा मी हे सर्व घडवून आणलं, पण ते सर्व मी जानकीच्या सहमतीने घडवून आणलं. जानकीने मला सांगितलं तेव्हा मी घडवून आणलं. तुम्ही असा विचार का करताय? ऋषिकेश दादा प्लीज स्वतःच विचार करा ना. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, कसला विचार करायचा ग? कसला विचार करायचा तूच सांग. मला तर आता कळतच नाहीये की काय करावं ते. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, ऋषिकेश दादा तुम्हाला वाटतं ती बॉडी जानकीची आहे? तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, मग तिच्या बाजूला आजूबाजूला जे पुरावे पडले होते ते बघितलेस ना तू? तरी सुद्धा तू असं बोलतेस?
अगं तू असं कसं काय बोलू शकतेस? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, ते पुरावे आम्हीच रचले होते, जेणेकरून या गोष्टीवरती सगळ्यांचा विश्वास बसावा म्हणून. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा ऋषिकेश दादा, असं काहीच नाहीये. तुम्ही असा विचार सुद्धा करू नका. तेव्हा मात्र मोठ्याने ऋषिकेश बोलतो, काय? ते पुरावे तुम्ही ठेवले होते म्हणजे? त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, मी सगळं काही सांगते. आणि ऐश्वर्याने रूमचा दरवाजा लावलेला असतो आणि सांकेतिक भाषेमध्ये ऋषिकेशच्या कानावर सर्व गोष्टी घातलेल्या असतात. त्या ऐकल्यानंतर ऋषिकेश बोलतो, एवढं सगळं घडवून आणलं तुम्ही, आणि एकदा सुद्धा तुम्हाला असं नाही वाटलं की मला मला या प्लॅन मध्ये सामील करून घ्यावं? त्यावेळेला लगेच मोठ्याने ऐश्वर्या बोलते, ऋषिकेश दादा, स्वतःच्या मनाला विचारा, तुम्ही या सर्व प्लॅन मध्ये सामील झाला असतात का? ऋषिकेश दादा, मला तर असं वाटतच नाही. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, पुरे, आता मला काही एक ऐकायचं नाही. आता या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा आणि जानकी कुठे आहे ते मला सांगा. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, सॉरी ऋषिकेश दादा, तुम्हाला सत्य काय ते सांगायचं होतं, पण जानकी कुठे आहे हे मी नाही सांगू शकत, कारण आम्हाला शर्वरीला सगळ्यांसमोर बोलतं करायचंय. तिच्याच तोंडून खरं सत्य वधवून घ्यायचंय. आणि एवढा सगळा आम्ही प्लॅन रचलाय, तो असा सहजासहजी हातातून घालवून द्यायचा का? ऋषिकेश दादा, आता मात्र आम्ही शांत बसणार नाही. तेव्हा ऋषिकेश बोलतो, मग काय करणार आहात तुम्ही? काय करणार काय आहात तुम्ही? हे बघा, हे सर्व थांबवा, नाहीतर नको ते घडेल. तेव्हा मात्र ऋषिकेशला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते, ऋषिकेश शांत व्हा. जानकी ऋषिकेशच्याच बेडरूम मध्ये असते. तेव्हा ऋषिकेश जानकीला बघून खूपच खुश होतो आणि तिला जाऊन मिठी मारत बोलतो, जानकी जानकी, अगं तू जर का इथे आहेस तर तू मला का भेटली नाहीस येऊन? तेव्हा लगेच जानकी बोलते, ऋषिकेश ऋषिकेश, काही झालं तरी घरातलं वातावरण असंच राहिलं पाहिजे. तेव्हा लगेच मोठ्याने ऋषिकेश बोलतो, अगं आईची अवस्था बघितलीस ना? तेव्हा लगेच जानकी बोलते, मी सगळ्यांची अवस्था बघितलीये, पण आता मात्र मला जो प्लॅन सक्सेस करायचा आहे त्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. आणि ऐश्वर्या, तू जाऊन त्या अवंतिकाला समजव, सगळ्या गोष्टी सांग, कारण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये, नाहीतर ती अवंतिका खूपच हेपर होईल. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, त्या अवंतिकाशी तर मी बोलणारच आहे, पण जानकी पुढे प्लॅन काय? त्यावेळेला लगेच जानकी बोलते, आता भूत बनवून त्या शर्वरीच्या तोंडातून सगळं सत्य वधवून घ्यायचं, कारण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. त्या शर्वरीला असं काही रडवायचं, येता जाता तिला नुसती भीती वाटली पाहिजे अशी तिची गत करायची. तेव्हा मात्र मोठ्यानी ऐश्वर्या बोलते, जानकी, तुला वाटतं हा प्लॅन सक्सेस होईल? तेव्हा लगेच जानकी बोलते, हो ऐश्वर्या, हो, 100% हा प्लॅन सक्सेस होणार. तुला काळजी करायची गरज नाही ऐश्वर्या, मी आहे ना, मी सगळं काही नीट करणारच. तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो. ऐश्वर्या म्हणते, जानकी, मी जे काही केलं ते का केलं तुला माहिती आहे ना? तेव्हा लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या, तुला काळजी करायची गरज नाही, मी सगळं काही अगदी नीटच करेन. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, अवंतिका खूप रडत असते. त्यावेळेला तिथे ऐश्वर्या आलेली असते आणि ऐश्वर्या अवंतिकाला बोलते, अवंतिका शांत हो, अवंतिका रडू नकोस, अगं मी तुला सगळं काही सांगते. आणि सांकेतिक भाषेमध्ये अवंतिका सगळं काही ऐकत असते. त्यावेळेला मात्र अवंतिका बोलते, सॉरी ऐश्वर्या, सॉरी, पण मला जानकी बहिणीला भेटायचं आहे. त्यावेळेला लगेच अवंतिकाला ऐश्वर्या बोलते, जानकी तिच्या रूम मध्ये आहे, पाहिजे तर तू भेटू शकतेस, पण मी तुझ्या सोबत आले तर उगाचच त्या शर्वरीला संशय येईल. तेव्हा मात्र अवंतिका बोलते, काळजी करू नकोस, मी सगळं काही अगदी ठीकच करेन, तुला काळजी करायची गरजच नाही. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की रात्रीच्या वेळी शर्वरी खूप खुश असते. राहुल आणि शर्वरी दोघं मिळून दारू पित असतात. त्यावेळेला शर्वरी म्हणत असते, राहुल राहुल, तुला काय सांगू, आपल्या आयुष्यातून मूळ काटा आपण बाहेर फेकून टाकला. तेव्हा राहुल बोलतो, हे सर्व तुझ्यामुळे शक्य झालं, म्हणजे तू सगळं हे घडवून आणलंस, पण त्या ऐश्वर्याच्या साथीने.
ऐश्वर्यालाच त्या गाडीचे ब्रेक फेल करायला लावलेस, त्यामुळे तर हे सर्व झालं. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, तुला काय वाटलं राहुल, त्या ऐश्वर्याला मी सहजासहजी माफ करेन? अरे तिने माझ्या बाबतीत जे काही केलंय ना, त्याची शिक्षा तर तिला मिळणारच, आणि त्याशिवाय तिला मी गप्प बसवणार नाही. तेव्हा मात्र राहुल बोलतो, म्हणजे म्हणजे ऐश्वर्या नावाचा काटा सुद्धा तू काढून टाकणार? तेव्हा लगेच शर्वरी बोलते, हो, पण अजून वेळ आली नाही. अजून आपल्याला तिचा वापर करून घ्यायचा आहे. एकदा जर का आपण तिचा वापर केला की मग सगळं संपलं. तेव्हा मात्र राहुल बोलतो, याचा अर्थ ती ऐश्वर्या सुद्धा आता थोड्याच दिवसाची पाहुणी आहे. तेव्हा लगेच शर्वरी हसायला लागते. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, रात्रीच्या वेळेला शर्वरी झोपलेली असते. त्याच वेळेला जानकी अगदी केस वगैरे सोडून सफेद साडी नेसून शर्वरीच्या कानाजवळ जाते आणि शर्वरीच्या कानात पुटपुटते, शर्वरी वंश, शर्वरी वंश, मी आले. हे ऐकल्यानंतर शर्वरी खूप घाबरते आणि अचानक डोळे उघडते तर भयानक भाजलेला चेहरा वगैरे शर्वरीच्या समोर असतो. त्यावेळेला शर्वरी मोठमोठ्याने किंचाळायला लागते, वाचवा वाचवा, जानकी वहिनी, जा ना जा ना, तू कशाला आलीस? पण जानकी मात्र मोठ्याने बोलत असते, शर्वरी वंश, मी तुम्हाला न्यायला आली आहे. तुम्ही मला मारलत ना, माझ्या गाडीचे ब्रेक फेल केले शर्वरी वंश. आता मात्र मी तुम्हाला सोडणार नाही. आता तुम्ही संपलात शर्वरी वंश, संपलात. हे ऐकल्यानंतर शर्वरी बोलते, जानकी वहिनी मला माफ कर ना. तेवढ्यात मात्र राहुलला जाग आलेली असते आणि अचानक लाईट जाऊन जानकी तिथून गायब झालेली असते. त्यावेळेला लगेच राहुल शर्वरीला म्हणतो, शर्यू, शर्यू, अगं काय झालं? किती घाम फुटलाय तुला शर्यू? शर्यू, अगं काय झालं, बोल ना. त्यावेळेला लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते, राहुल, ती जानकी आली होती, तिने मला मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला लगेच राहुल बोलतो, तुला काय अक्कल आहे का? काही काय बोलतेस? अगं ती जानकी कशी येईल? ती तर आता या जगातच नाहीये. तेव्हा लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते, मी सांगते ना, माझ्यावरती विश्वास ठेव. अरे ती जानकी आली होती, तिने मला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मात्र राहुल बोलतो, पुरे, आता मला तुझं काहीच ऐकायचं नाही शर्वरी, म्हणून तुला मी सांगतो, नको त्या गोष्टी करू नकोस. आता तू जे काही वागतोयस ना, ते चुकीचं वागतोयस. असं शर्वरी म्हणताच राहुल बोलतो, ठीक आहे, मी चुकीचं वागतोय ना. कुठे आहे ती जानकी? दाखव ना मला, कुठे आहे ती जानकी? त्यावेळेला मात्र मोठ्यानी शर्वरी बोलते, ती येईलच. त्यावेळेला राहुल बोलतो, शर्यू, मला ना कंटाळा आला तुझ्या या वागण्याचा. तुझे हे वागणं थांबव, नाही तर सगळं काही हातातून निसटून जाईल. आणि शेवटी राहुल झोपलेला असतो. त्याच वेळेला अचानक पुन्हा एकदा लाईट जायची सुरुवात होते. त्यावेळेला शर्वरी खूप घाबरलेली असते. त्याच वेळेला शर्वरी स्वतःशी बोलते, नाही, आता कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता शांतच बसलं पाहिजे, नाहीतर राहुल उगाच चिडेल. आणि त्याच वेळेला जानकी तिच्या समोर येते. त्यावेळेला शर्वरी तिच्या समोर हात जोडत बोलते, जानकी वहिनी, प्लीज मला माफ कर. जानकी वहिनी, हे सर्व मी केलं ते स्वार्थापायी केलं. प्लीज जानकी वहिनी, प्लीज. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, गप्प बस, तुझी ही नाटकं बंद कर. काय चाललंय? अगं हे सर्व करायची गरज काय होती? तू मला मारलंस, आता मात्र मी तुला सोडणार नाही. ऋषिकेश यांना सर्वांना मी हे सर्व सांगणार. तू जे काही केलंस ना, त्याची शिक्षा तुला मिळणारच. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, जानकी वहिनी, प्लीज मला माझ्या घरच्यांच्या मनातून उतरवू नकोस. पण जानकी मात्र काहीच ऐकायला तयार नसते. जानकी बोलते, का शर्वरी वंश, का? स्वतःच्या वडिलांना तर मारलत आणि स्वतःचं कुंकू सुद्धा स्वतःच्याच हाताने पुसलत. का शर्वरी वंश, का? त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, कारण फक्त आणि फक्त एकच, मला माझ्या नवऱ्यावरती अजिबात प्रेम नव्हतं, अजिबात विश्वास नव्हता. माझा जर का कोणावरती विश्वास होता तर तो फक्त आणि फक्त राहुलवरती. तेव्हा मात्र जानकी बोलते, आता सगळं संपलंय शर्वरी वंश, तुम्ही मला सुद्धा जेलमध्ये पाठवलत. शर्वरी वंश, हे सर्व करायची काय गरज होती? तेव्हा मात्र शर्वरी बोलते, पुरे, जानकी वहिनी, तू जा ना, तुला जे ऐकायचं होतं ते ऐकलंस ना.
त्यावेळेला लगेच जानकी शर्वरीला बोलते, बस झाली आता ही नाटकं. मला खरंच या नाटकांचा खूप त्रास व्हायला लागलाय. आता तर मला या विषयावर वादच घालायचा नाही. त्यावेळेला जानकी बोलते, आता मात्र तुम्हाला सर्व काही सर्वांसमोर कबूल करावं लागेल. तेव्हा शर्वरी बोलते, हे शक्य नाही जानकी वहिनी. कितीही काही झालं तरी मी सगळ्या गोष्टी सर्वांसमोर कबूल करणार नाही. जानकी वहिनी, मला इथून जायचं अगदी कायमचं लांब. तू भूत बनून मला घाबरू नकोस. तेव्हा लगेच जानकी बोलते, माझा संसार उद्ध्वस्त केलात, हस्तखेळतं कुटुंब आज आमचं असं झालंय. आता मात्र मला इथून जायचंय, तेही कायमचं. आता मात्र मला या घरात राहायचं नाही. त्यावेळेला जानकी बोलते, लाज नाही वाटत तुम्हाला असं काहीतरी बोलताना? शर्वरी वंश जो गुन्हा केलाय त्याची शिक्षा भोगा. कायद्याने जर का पुढे गेलात तर बरं होईल, नाही तर स्वतःच आयुष्य उद्ध्वस्त कराल. तेव्हा मात्र मोठ्याने शर्वरी बोलते, पुरे, आता हा विषय काढायची गरज नाही. हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरंच होईल. त्यावेळेला मात्र शर्वरीला खूपच राग आलेला असतो. शेवटी शर्वरी जानकीला बोलते, हे बघ जानकी, माझ्या गोष्टींमध्ये पडायची गरज नाही. आणि जर का तसा प्रयत्न जरी केला ना तर बघ, सगळं काही संपल्यात जमा आहे. जसं तुला मारलंय ना तसं घरातल्यांना एकेकाला मारेल. तेव्हा जानकी बोलते, फक्त हात तर लावून दाखवा माझ्या घरातल्यांना. नाही ना तुमचा हात तोडला तर तुम्हाला कायमचं लक्षात राहील असं करेन. तेव्हा लगेच मोठ्याने ती हसायला लागते आणि म्हणते, माझा हात तू तोडणार? अगं तू जिवंत तर पाहिजेस ना. तेव्हा मात्र मोठ्याने जानकी हसायला लागते आणि म्हणते, मी आणि जिवंत? मी काय आहे ना ते तुला माहितीच नाहीये शर्वरी. आता तुझे दिवस संपले. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, भूत बनून शर्वरीला घाबरवण्याचा प्लॅन जानकीचा यशस्वी होईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.